शरीर शुद्धीसाठी आपण पाणी साबण याचा वापर करतो. पाणी साबणाचा वापर केल्यामुळं शरीर शुद्ध होत आहे. तसंच आपलं मन, आपला भाव, हा आपण जे भोगतो, उपभोग घेतो, त्याच्यामुळं आपला जो प्राण आहे तो अशुद्ध होतो, मन अशुद्ध होते. तर मग हा जो अशुद्ध झालेला प्राण आहे, मन आहे, ह्याला जर शुद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी प्राणायामाची गरज आहे. आता समजलं ना की प्राणायाम का करायचा, हे लक्षात आलं. तर प्राणायाम करण्याचा उद्देश काय आहे, तर आपल्या आतमधला जो प्राण आहे, मन आहे, बुद्धी आहे, तर हे शुद्ध करण्यासाठी आपण प्राणायाम केला पाहिजे. सुदर्शन क्रिया केली पाहिजे. सुदर्शन क्रियेमुळं आपल्या आतमध्ये जी अशुद्धता असते, त्याला आपण तणाव म्हणतो, मळ म्हणतो, तर हा मळ निघून जाण्याची प्रक्रिया होते. म्हणून नियमितपणे आपण प्राणायाम, सुदर्शन क्रिया केली पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं आहे ते म्हणजे हा जो संसार आहे, ह्या संसारातली प्रत्येक वस्तू ही नश्वर आहे, नष्ट होणारी आहे. आणि या संसारामधलंच आपलं जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा नष्ट होणार आहे. आता हे आपल्याला आठवण करून देण्याचं कारण काय आहे, तर आपण शरीरावरच जास्त आपण प्रेम करतो आणि त्याच्यातच गुंतून जातो. आणि त्यामुळं मग आपल्याला पुढचं जे ज्ञान आहे ती ज्ञान प्राप्ती होत नाही. तर त्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की हे शरीर राख होणार आहे, एक दिवस त्याची राख होणारच आहे. आणि आत्ता जेव्हा तुम्हाला हे ज्ञान उपजत येतं तेव्हा समजा की आत्ताच त्याची राख झालेली आहे. पण याचा अर्थ शरीराकडे बघायचंच नाही, शरीराचं काहीच करायचं नाही असा नाहीये. असा तर्क लावायचा नाही. इथे तर्क उपयोगाला येणार नाही. तर त्यासाठी गुरुदेव काय सांगतात, शरीर स्वच्छ ठेवायचं, मन स्वच्छ करायचं, बुद्धी स्वच्छ करायची, शुद्ध करायची आणि आपला भाव पण शुद्ध करायचा. मग ह्यासाठी काय काय वापरायचं, तर शरीर शुद्धीसाठी सांगितलेलंच आहे की आपल्याला स्नान केलं पाहिजे दररोज, स्वच्छता राखली पाहिजे, आपलं जे हायजीन आहे ते हायजीन व्यवस्थित असलं पाहिजे. त्यानंतर दररोज प्राणायाम केला, त्याच्यामुळं प्राण शुद्ध होतो. त्यानंतर ज्ञान आहे, ज्ञानामुळं बुद्धी शुद्ध होते. आणि आपल्या आतमधलं जे सत्व आहे ते सत्व वृद्धी होते जेव्हा आपण ज्ञान अर्जन करतो, ज्ञानार्जन करतो त्यावेळेस. म्हणजेच आपण हे जे सगळं ऐकतोय, तर गुरुदेव काय म्हणतात, तुम्ही सुद्धा राजा जनकापेक्षा कमी नाही आहेत. स्वतःला तुम्ही किडे मकोडे समजू नका. तुम्ही इथे आलात, एवढ्या ह्या सगळ्या ह्याच्यातून वेळ काढून तुम्ही ऐकता आहात, म्हणजेच तुम्ही कोण आहात, राजा जनकासारखेच तुम्ही मुमुक्ष आहात. तुमच्यामध्ये ते मुमुक्षत्व जागृत झालेलं आहे, म्हणून तुम्ही आलेले आहात. आणि ती हे केव्हा होते, जेव्हा आपला भाव शुद्ध होतो तेव्हा. म्हणजेच आपला भाव शुद्ध झालेला आहे, म्हणून आपण इथे आलेलो आहोत, हे श्रवण करतो आहोत. तर भावशुद्धी कशी करायची, तर आपण जे भजन करतो, कीर्तन करतो आपण, है ना, एकत्रितपणे आपण सेवा करतो, तर त्यामुळं काय होतंय, भाव शुद्ध होतो. कारण आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे, हे सगळं कशानं बनलेलं आहे,
अणुपरमाणून बनलेलं आहे. आपण विज्ञानाचा आधार घेतला तरी कशानं बनलेलं आहे ते? अणुपरमाणून बनलेलं आहे. याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. आहे की नाही? पण हे ज्ञान आपल्यामध्ये येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे आपल्याला समजणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे समजल्यानंतर काय होईल? आपला भाव शुद्ध झाल्यानंतर आपण आपलं जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये आपण स्थित होऊ. चित्त शुद्धी होईल. आणि तिथे स्थित झाल्यानंतर मग जे ज्ञान आपल्याला उपजणार आहे ते ज्ञान आपल्याला मुक्तीकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आपली विचार, वाणी आणि आपली कृती ह्याच्यामध्ये शुद्धता असणं गरजेचं आहे. म्हणून आज गुरुदेवांनी आपल्याला काय सांगितलं, की तुम्ही जे काय विचार करता, जे काय बोलता, तर हे हजारो वर्षापर्यंत ह्या संसारामध्ये राहणार आहे. तुम्ही असं समजू नका की या संसाराचा, या सृष्टीचा तुमच्यावर परिणाम होतो. तर तुम्ही जे करता, जे तुम्ही बोलता, ह्या सगळ्यांचा परिणाम सुद्धा ह्या सृष्टीवर होणार आहे. आणि एवढा विचार करून आपल्या वाणीचा वापर आपण केला पाहिजे. आपला भाव शुद्ध झाला पाहिजे. कारण सगळ्यात सूक्ष्म काय आहे? मनास मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे. बुद्धीपेक्षा सूक्ष्म आपली स्मृती आहे. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म हा भाव आहे. म्हणून भावशुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे. मग त्यासाठी काय सांगितलंय? तुम्ही भजन करा, त्यानंतर सेवा करा. आणि आपण एकत्रितपणे हे सगळं करतोय म्हणजे काय आहे? की आपला स्वतःचाच भाव शुद्ध होतोय असं नाहीये. तर हे सगळ्यांचा ह्या सृष्टीमध्ये जे जे काही आहे त्या सगळ्यांचा भाव शुद्ध होण्याची प्रक्रिया. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? सत्संग म्हटलंय. गुरुदेवांनी काय म्हणलेलं आहे? सत्संग. सत्संग म्हणजे भजन गाणंच एवढं नाहीये. तर आपण जे आता 11-12 दिवसापासून आपण जे करतो आहोत तो सुद्धा सत्संग आहे. है की नाही? ते सुद्धा एक भजन आहे. कारण आपले सगळेजण आपण श्रवण करतो, एका भावानं श्रवण करतो. आणि त्याच्याविषयी आपलं जे अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती सुद्धा आपण एकत्रितपणे करतो. म्हणजेच हा काय आहे? ज्ञान यज्ञ आहे आपण जे करतो आहोत ते. है की नाही? म्हणून गुरुदेव काय म्हणतात, की ये जान लो की तुम शुद्ध हो. तुम्ही कसे आहात? शुद्ध आहात. आणि हे हे जाणून घेऊन जेव्हा तुम्ही विश्राम कराल तेव्हा तुम्हाला ही ज्ञान प्राप्ती होईल. आणि मग काय सांगितलंय? ये जान के तुम विश्राम करो. आणि या विश्राम स्थितीमध्येच आता हे जे काय आपण ज्ञान ऐकतो आहोत, हे आपल्या जीवनामध्ये घेत आहोत, हे कुणाच्या फायद्यासाठी आहे? माझ्या स्वतःच्या. आहे की नाही? इतरांचं काही नाही त्याच्यामध्ये. कुणाचं आहे? माझ्या स्वतःच आहे. आपण ईश्वराकडे जातो, गुरुकडे जातो, शरणागती आपण पत्करतो, शरणागतीमध्ये जातो आपण. तर ते कुणाचं आहे? तुमचा भाव शुद्ध होण्यासाठी. जे शरणागत होतात त्यांचा भाव शुद्ध होण्यासाठी. ईश्वराला, गुरुला, देवाला त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. गुरुदेव तर इथपर्यंत म्हणतात की त्यांना काय त्याचा फरक तर पडत नाही, उलट त्यांना परेशानी आहे. कारण तुमचं सगळं घेऊन ते सगळं ते काय करायचंय? पचन करायचं त्यांना. आहे की नाही? ते
कुणासाठी आहे? माझ्या स्वतःसाठी आहे शरणागती. आणि आपण जे दररोज भस्म लावतो, है ना, बरेच जण आपण लावतो ना भस्म, आपल्या कपाळाला भस्म लावतो. त्याच्यानंतर उपनयनमध्ये सांगितलंय ते ते पाठ आहे तिथे आपण भस्म लावतो. तर हे कशासाठी? तर आपल्याला हे जाणीव करून देण्यासाठी, दररोज ह्याची जाणीव असली पाहिजे की हे जे काय दिसतं आहे हे कसं आहे? नश्वर आहे. आणि मी जो आहे तो कसा आहे? चिरंतन आहे, अनंत आहे, सत्य आहे. हेच सत्य आहे. पण ह्याची जाणीव केव्हा होईल? जेव्हा ह्या सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे. कारण मन आपलं जे आहे, हे मन कसं आहे? वेगवेगळ्या ठिकाणी कुठेतरी रममान होते. मनाचं वैशिष्ट्य काय आहे? अतिमध्ये खूप लवकर जाते. कुठलीही गोष्ट अति जर करायची असेल तर मन फार लवकर त्याच्यामध्ये जाते आणि तिथे रममान होते. तर मग आपल्याला सगळीकडे जिकडे जिकडे गुंतलेले आपले मन आहेत, अडकलेले आहेत, त्या सगळ्यांना बाहेर काढण्याची प्रक्रिया ह्या ज्ञानाच्या माध्यमातून होते. म्हणून अष्टावक्र राजा जनकाला काय म्हणतात? हे जाणून घे, हे तुझ्या भोवती सगळं दिसतंय ते सगळं नश्वर आहे. आणि हे जाणून घेऊन तू विश्राम कर. आणि मग मनाची विशालता त्यामध्ये येते. आणि ह्या विशाल मनानं आपण ज्ञान प्राप्त करू शकतो.